नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? लोणावळा सफरच्या 8व्या भागात आपले स्वागत। आज आपण लोणावळामध्ये असलेले प्रसिद्ध व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले कार्ला लेणीच्या भेटीला जाणार आहोत। कार्ला लेणी मुंबईपासून 90 किलोमीटर व पुणेपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे। कार्ला लेणी हे ऐतिहासिक लेणी आहे। हजारो पर्यटके या लेणीला भेट देण्यासाठी येतात। कार्ला गावामध्ये एकविरा आईचे मंदिर व कार्ला लेणी हे दोन जगप्रसिद्ध गोष्टी आहेत। कार्ला लेणीला जाण्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट काढायला लागते। कार्ला लेणी हे 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह आहे व इतर विहार आहेत। ही लेणी प्राचीन काळी वलुरक नावांनी ओळखली जात असे। पुणे जिल्ह्यातील कार्ला गावामध्ये असलेले हे व लोणावळापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेली कार्ला लेणी ही प्रसिद्ध आहे। येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे अत्यंत सुंदर आहे। कार्ला लेणी ही बोरघाटात आहे। कार्ला लेणी ही बोरघाटात असलेली एक सुंदर लेणी आहे। कार्ला लेणी ही इसवी सन पूर्व 1व्या शतकात ते इसवी सन 5व्या शतकात या काळात ही लेणी खोदलेली आहे। कार्ला गुफेमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहे। चैत्य सभागृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे। या लेणीमध्ये सिंहस्तंभ 45 फुटीचा आहे। त्याची बैठक वर्तुळा आकार आणि अंग 16 कोन घडवलेले आहेत। या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो। अमेरिकिया चौतरा आहे। या संचावर 4 सिंहाचे आकृती कोरलेली आहे। तर गृहाच्या उजव्या बाजूस पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे वाटते। इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबावर तूप दिसत आहे। चैत्यगृहाच्या बाहेर सज्जा कोरलेला आहे। येथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तीचे रथ, गौतम बुद्धांचे व त्यांच्या अनुयायासह असलेली शिल्प, चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात। कार्ला लेणीमध्ये ब्राह्मणी लिपीत 35 लेख आढळून येतात। यातील बहुतेक दानधर्म विवियक लेख आढळतात। या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रूढी, परंपरा, व्यापार, व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजून येतात। इथे प्राचीन भाषेमध्ये लेख देखील आढळलेला आहे। इथे असलेल्या गुहा आजही उत्तम स्थितीमध्ये आहे। काही गुफांमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही। इथे असलेले कोरीव काम उत्तम स्थितीमध्ये आहे। येथे असलेले चैत्यगृह आजही उत्तम स्थितीमध्ये आहे। इथे असलेले प्रत्येक वास्तू खरंच खूप सुंदर आहे।
आता आपण कार्ला लेणीच्या गुफेमध्ये आलेलो आहोत। हे असलेले विहार खूप मोठे आहे। विहार बघून हे प्राचीन आहे असे वाटते। विहारला जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिलेल्या आहेत। या पायऱ्या प्राचीन काळातल्या आहेत, परंतु आजही उत्तम स्थितीमध्ये आहे। कार्ला लेणीमध्ये असलेले एक एक गोष्टी आजही उत्तम स्थितीमध्ये आहे। कार्ला लेणीच्या बाजूला असलेले एकविरा आईचे मंदिर या विहारातून खूप सुंदर दिसते। आपण लोणावळ्यामध्ये आलात तर कार्ला लेणीला नक्की भेट द्या। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।